राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेलं एक पोस्टर फाडल्यानंतर भाजपने त्यांना कोंडीत पकडत राज्यभरामध्ये रान उठवले। त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी भुजबळ यांच्यावरती स्पष्ट नाराजी व्यक्त केली। फाडत होती त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता। आमचं म्हणणं होतं तुम्हाला मनुस्मृती जाळायची होती तर ते पुस्तक जाळून खाक करा ना। ते तुम्ही फाडत होता, तुमच्या पायाखाली पडत होतं, तुम्ही तुडवत होता आणि ते जाणार होता। तुम्ही जाण्याचं तर ठरवलं होतं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापण्याची गरज काय? आणि याच्या फार मोठ्या भावना यात दुखावलेल्या आहेत, संपूर्ण देशाच्या संतप्त भावना आहेत। वाटतं त्यांनी कितीही माफी मागितली तर हे काही धुवून जाईल असं मला वाटत नाही, त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागेल। परंतु आमचे नेते भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, हे अतिशय दुर्दैवी आहे। त्यांनी या वस्तीवर त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते। त्यांना अशा पद्धतीने जे केलेलं आहे अतिशय चुकीचं आहे, अशा पद्धतीने सांगण्याची आवश्यकता होती, ते भुजबळ साहेबांनी केलेलं फार दुर्दैवी आहे। खरं तर महायुतीमध्ये छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा कालपासून येत आहेत। काय एकूण परवा बैठकीला देखील ते होते, तशी काही शक्यता आहे किंवा तशी काय? बघा, त्याच्याबद्दल काही असा विषय नाही। असा विषय असता तर भुजबळ साहेब बोलले असते। भुजबळ साहेबांच्या मनात असं काही असेल असं मला वाटत नाही। पण उघडपणे तुम्ही त्यांच्यावर आता नाराजी व्यक्त करताय, दुसऱ्या बाजूला ते महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा कुठेतरी मी नाराजी त्याबद्दल नाही व्यक्त केली। मी व्यक्त केली जितेंद्र आव्हाडांची बाजू घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान त्यांनी केला आहे ही गोष्ट ती विसरली, एवढ्यापर्यंत माझं मर्यादित आहे।